विधानसभेच्या निमित्ताने आपण राज्यभर प्रचारासाठी फिरता आहात. कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय? काय अपेक्षा आहेत आगामी विधानसभेत? एक तर ज्या जिल्ह्यामध्ये मी आता उपस्थित आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 90% आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील अशी परिस्थिती आहे. तसंच या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 170 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून 100% तिथे येतील अशी परिस्थिती आहे. लोकांमध्ये महाविकास आघाडीच्या बद्दल सकारात्मक चर्चा आहे आणि महायुतीने शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षता याच्यावर ज्या पद्धतीने चुकीचं काम केलेलं आहे हे लोकांना माहीत असल्यामुळे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश येईल असं माझ्यासारख्याला वाटतं. दादा, खरं तर लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते आहेत. काही वेळापूर्वी नांदेडमध्ये त्यांच्या गाडीवरती मराठा कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याचा प्रकार घडलेला आहे. त्यांची गाडी अडवण्यात आली, घोषणाबाजी करण्यात आली. काय नक्की ह्या सगळ्या घटनांमधून आपण कसं पाहता या घटनांकडे? काय आपलं कुठलाही व्यक्ती असला, नेता असला, सामाजिक कार्यकर्ता असला नाही तर नागरिक असला तरी कोणाच्या पण गाडीवर कुणीही हल्ला करू नये. ती आपली परंपरा आणि संस्कृती नाही. त्या बाबतीत सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि शासनाने सुद्धा असे जे कुणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना थोडंसं लक्ष देऊन या अशा इलेक्शनच्या वातावरणामध्ये सगळ्यांचीच काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने कोणी दगडफेक करत असेल ते योग्य नाही. जो कुठला रोष असेल, जी कुठली भावना असेल ती वेगळ्या पद्धतीने आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळे या गोष्टीची दक्षता सगळ्यांनीच या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी नमूद करतो. दादा, आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला जनरल डायर म्हणून दुसऱ्यांदा आज पुन्हा भाषणात संबोधलेलं आहे. दानवे असं म्हणतात, रावसाहेब दानवे काल सोलापूरात होते असं म्हणतात की शरद पवारांना 1990च्या 95च्या दशकामध्ये त्यांनी भाजपनं म्हणजे तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी जनरल डायर असं शरद पवारांना संबोधलेलं होतं आणि रोहित पवार तीच रेख पुन्हा ओढून आमचे शब्द पुन्हा वापरतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुंडे साहेब मोठे नेते होते पण त्या काळामध्ये आपण जर बघितलं तर नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल दुसऱ्या पक्षात असल्यामुळे त्यांनी टीकाच तिथे केलेली आहे. आज मुंडे साहेब आपल्यामध्ये नाहीये तर मी या विषयावर मी जास्त बोलणार नाही. पण दानवे साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर खूप काय आपण बोलू शकतो. लोकसभेला पराजय हा त्यांनी बघितलेला आहे. मंत्री असताना त्यांनी कुठलंही काम तिथे केलेलं नाही आणि अशात तिथे येऊन सोलापूरमध्ये त्यांची कुठली सभा लावत असेल आणि ते भाषणही करत असतील. माझ्या मतदारसंघामध्ये ते आले होते काही दिवसांपूर्वी. खूप मोठी सभा झाली. 100 ते 200 लोक त्या सभेला होते. सोलापूरमध्ये ते किती असतील लोक मला माहीत नाही पण कदाचित 300च्या पुढे नसतील असं वाटतंय. दानवे साहेबांची आजची ती परिस्थिती आहे. कारण नेते असताना त्यांनी काही लोकांचं केलं नाही, फक्त स्वतःचा विचार केला. अशी एक व्यक्ती जे स्वतःचा विचार करते, बाकी लोकांचा विचार करत नाही आणि इथे येऊन जर ते वेगळ्या पद्धतीने भाष्य करत असतील तर त्यावर जास्त स्पष्टीकरण देणं मला योग्य वाटत नाही. राहुल गांधींच्या यात्रेमध्ये, भारत जोडो यात्रेमध्ये जवळपास 180 अतिडागा संघटना होत्या अशा पद्धतीचा आरोप गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 2 महिन्यांपूर्वी पोलिसांनी एक अहवाल दिला. त्याच्यामध्ये जवळपास 197 अशा संघटना आहेत की ज्या अतिडागा संघटना आहेत आणि लोकसभेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. अशा पद्धतीचा आवाज पोलिसांनी आता गृहमंत्र्यांकडे 2 महिन्यापूर्वी दिला असं स्पष्ट होतं. आपण कशा पद्धतीने अहवालाकडे? आता होम मिनिस्टर कोण होते? देवेंद्र फडणवीस होते. आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर महायुतीने केलेला आपण सगळ्यांनी अनेक वेळा बघितलेला आहे. हेच ते देवेंद्र फडणवीस ज्यांनी पोलिसांना सांगून महिला, लहान मुलांवर तिथं लाठीचार्ज केलेला आहे. वारकरी संप्रदायावर लाठीचार्ज केलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर पोलीस विभागाला सांगितलं असा रिपोर्ट पाठव तर तसा रिपोर्ट तिथं पाठवला असेल. आणि आता भारत जोडो यात्रा होऊन आता झालं ना वर्ष, 1.5 वर्ष. आता अचानक त्यांना का आठवायला लागली भारत जोडो यात्रा? आता संविधानाच्या बद्दल ते बोलतात. भाजप प्रत्यक्षपणे नेहमी संविधानाचा विरोधच करत आलेले आहेत आणि अशात संविधानाचा रंग कुठला याच्यावर जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब चर्चा करत असतील म्हणजे मला असं वाटतं की महत्वाच्या मुद्द्यावरनं दुसरीकडे लक्ष ते कुठेतरी घेऊन चाललेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी वकील असताना सुद्धा संविधान वाचलंय का, समजलंय का? आणि जर खऱ्या अर्थाने त्यांना समजलं असतं तर ते भाजपमध्ये नसतेच. त्यांना समज नसल्यामुळेच ते भाजपमध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे आज
लोकांचे महत्त्वपूर्ण विषय सोडून बाकीच्याच विषयाकडे हे खरं तर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. माझं एकच देवेंद्र फडणवीस साहेबांना आव्हान आहे आणि विनंती आहे की गुजरातची जी काय म्हणतो लाचारी त्यांनी जी स्वीकारलेली आहे आणि दुर्दैवी महाराष्ट्राचं नुकसान जे त्यांनी केलेलं आहे ते जरा थांबवावं आणि मुद्द्यावर थोडंसं बोलायला सुरुवात करावी. दादा, खरं तर आशिष शेलार जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये जनाब देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीची एक पत्रिका जी आहे त्याचा व्हायरल होते. तर ती पत्रिका जी आहे ती पूर्वी ज्या आता सत्तेमध्ये असलेल्या मनीषा कायंदे ज्या आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाच्या, त्यांनी ते ट्विट केलेलं होतं. त्यावरून आता मोठ्या प्रमाणात चर्चा रंगते. काय नक्की सांगा? आता शिवाजी, महायुतीतले नेते एकामेकाबद्दल ते काय बोलतात, पूर्वी काय बोलले होते हेच तर कुठेतरी आपण बघितलं बाहेर. आम्ही पूर्वीपासून भाजपचा विरोध तिथं केलेला आहे. आता ते देवेंद्र फडणवीस साहेब दादांबद्दल पूर्वी काय बोलले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल काय बोलले होते हे आपल्याला तिथं माहिती आहे. आणि हेच पूर्वीचे दुश्मन एकत्रित आता मित्र झालेले आहेत आणि एकामेकाचे गुणगान तिथं गायला लागलेत. ह्याच्यावर आपण काय बोलणार? त्यामुळे जी पत्रिका कायंदे ताईंनी पूर्वी कधीतरी प्रसिद्ध केली होती आता ती परत एकदा चर्चेत आलेली आहे. आता आशिष शेलार साहेब स्वतः आणि त्यांचे सख्खे बंधू दुसऱ्या मतदारसंघातून तिथं दोघं लढत आहेत. आता काय झालं या महायुतीच्या सर्व नेत्यांना मुद्देच राहिले नाहीत. त्यामुळे नको त्या मुद्द्यावर ते आज तिथं चर्चा करत आहेत आणि नुसतं लोकांचा वेळ घालवत आहेत, वाया घालवत आहेत. पैसा मोठ्या प्रमाणात ते वापरतील पण महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता 100% विचाराबरोबर राहून हा जो पैसा आहे आणि पैशाचा माज आहे तो उतरवल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीला चांगल्या बहुमताने निवडून देतील असा विश्वास आहे. दादा, काल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार साहेबांबद्दल अतिशय वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी टीका केली आणि त्यानंतर आज संजय राऊतांनी त्यांचा उल्लेख कुत्रा म्हणून केला, परत त्यांनी त्यांचा उल्लेख डुक्कर म्हणून केला. महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारंगा होताना दिसते. 2014 पासून 100% एक व्यक्ती याला कारणीभूत आहे, देवेंद्र फडणवीस. ते काय करतात की आसपास छोटे नेते जवळ सांभाळून ठेवतात आणि त्यांना राजकीय दृष्टिकोनातून का पाळलेलं असतं की मोठ्या नेत्यावर भुंकण्यासाठी. मोठ्या नेत्यावर राजकीय दृष्टिकोनातून फक्त भुंकत बसायचं आणि मग बिस्किट म्हणून त्यांना काय मिळतं तर पद मिळतं. देवेंद्र फडणवीस साहेबांना या गोष्टीवर बोलता येत नाही, मोठ्या नेत्यावर बोलता येत नाही, पण असे छोटे छोटे नेते सांभाळून ठेवलेले आहेत आणि त्यांना सांगायचे की फोन करून की चल आता राजकीय दृष्टिकोन भुंकायला लाग, ते हे मात्र चिक्कल भुंकायला लागतात आणि अशा पद्धतीने अतिशय खालच्या लेवलला हे राजकारण घेऊन गेलेले आहेत आणि लोक खऱ्या अर्थाने आता तिथं उत्तर देतील. सदाभाऊ खोतबद्दल बोलणं सुद्धा आज उचित ठरलं जात नाही. अशा लेवलला त्यांचे विचार आणि त्यांचे वक्तव्य तिथे गेलेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत, त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही. सदाभाऊंची टीका बद्दल तुम्ही बोललात, मात्र संजय राऊत सुद्धा त्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर देतात. मग हे आरेला तुरे केल्यासारखं नाही. आता झालंय असं की जी व्यक्ती ज्या पद्धतीने बोलली ती इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलली, त्यांनी स्वतःचीच लेवल इतक्या खालच्या लेवलला घेऊन गेलेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या एखाद्या प्राण्याचा उल्लेख करून संबोधित करणं हे कदाचित राऊत साहेबांना उचित वाटलं असेल. यांनी जर मराठी संस्कृती सोडली नसती, खालच्या लेवलला जाऊन बोलले नसते आणि बिस्किट फेकल्यासारखं देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून तिथं बोलले नसते तर कदाचित राऊत साहेब त्या बाबतीत त्यांच्या लेवलला जाऊन ते बोललेच नसते. पण काही लोकांना भाषाच ही समजते खालच्या लेवलला जाऊन. पण कितीही काय झालं तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ही भाषा योग्य वाटली जात नाही. पण आता भाजपने त्यांच्या लेवलच सगळ्या सोडलेल्या आहेत. सगळे कपडे उघडे टाकून म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवून नुसतं आपलं तिथं दुर्दैवाने नंगा नाच तिथं भाजपने सुरू केलेला आहे. संस्कृती बाजूला ठेवून अतिशय खालच्या लेवलला हे राजकारणाला घेऊन चाललेले आहेत. कुठेतरी लोकांनीच आता या लोकसभेच्या विधानसभेच्या माध्यमातून लोकशाहीच्या मदतीने उत्तर द्यावं लागेल असं वाटतं. असं म्हणतायत आपल्या भाषणामध्ये की मला सत्ता द्या, 48 तासात मशिदीवरचे बोंबे उतरवतो. मला असं वाटतं जर राज ठाकरे साहेब असे बोलले असते, सत्ता द्या, मी बेरोजगारी हटवतो, महिलांना सुरक्षित करतो, त्यानंतर शेतकऱ्याला न्याय देतो, त्याच्याचबरोबर तिथं जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना न्याय देतो, त्याच्याचबरोबर त्यांनी जर सांगितलं असतं मजुरांना, हातावर काम असणाऱ्या लोकांना न्याय देतो तर कदाचित त्यांचं भाषण जरा उचित ठरलं असतं. पण ते जे भाषा करतात ते बीजेपीचीच भाषा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग अप्रत्यक्षपणे कुठंतरी
भाजपचीच भाषा ते बोलत असतील तर मग पाठिंबा सुद्धा भाजपलाच ते अप्रत्यक्षपणे देतात असं आपल्याला म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे. मुसक्या बांधून मी ठेवलं असतं पण मला अशी सडलेली माणसं नको होती, अशा पद्धतीने जाहीर वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे. आता ते उद्धव ठाकरे साहेबांचं वक्तव्य आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब अनेक वर्षांपासून एकत्रित तिथं त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बऱ्याच काही गोष्टी माहीत असतील आणि त्या अनुषंगानेच ते बोलले असतील असं आपल्याला म्हणावं लागेल. आज योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्र दौरा होता, त्या दरम्यान त्यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला. कशा प्रकारे बघता येणार आहे? उत्तर प्रदेशची स्टाईल या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लोकसभेला उत्तर प्रदेशमध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे आणि अशाच पद्धतीने विधानसभेला सुद्धा आपले जे बटेंगे आणि काटेंगेवाले जे आहेत ना तिथले मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन भाषणं करायला येतात त्यांची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तिथे येणार नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेसची सत्ता तिथे येणार आहे. त्यामुळे त्यांना मला एवढंच सांगायचंय, स्वतःची भाषा तिथं ठेवा. गुजरातचे दिल्लीला बसणारे जे नेते आहेत ते गुजरातशाही महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. इथल्या लोकांनी स्वाभिमान राखत त्यांना उत्तर दिलेलं आहे. आता उत्तर प्रदेशची स्टाईल इथं आणू नका, नाहीतर मग आलात नीट जाताना तुम्हाला अडचणी येतील. एवढं भान आणि ध्यान या मोठ्या नेत्यांनी तिथं ठेवलं पाहिजे. हालात नीट जाताना वेगळ्या पद्धतीने जावं लागेल हे जे तुमचं वक्तव्य आहे, हे वक्तव्य असं होतं, तुम्ही पत्रकार म्हणून ते वेगळं बोलू नका. आम्ही जेव्हा बोलतो लोकशाहीच्या माध्यमातून आले तिथं भाषणं करायला जातील इथून सरकार घालूनच, कारण महाविकास आघाडी सरकार येणारच आहे. त्यांच्या या वक्तव्याला अजितदादांनी देखील विरोध केलाय. महाराष्ट्रात अशी वक्तव्य चालणार नाही, ते महायुतीत असून देखील त्यांचा विरोध करतायत. कशा प्रकारे? कुठेतरी अजितदादांची पण वैचारिक बांधिलकी फुले शाहू आंबेडकर या विचाराशी अजूनही आहे असं तुम्हाला? नाही, आपल्याला एवढंच म्हणावं लागेल, येत्या काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर बरंच काही वेगळं समीकरण आपल्याला कदाचित दिसू शकतं असंही आपल्याला म्हणावं लागेल. राहुल गांधींनी काल एक आर्टिकल लिहिलं होतं, त्याच्यात असं म्हणलं की ईस्ट इंडिया कंपनीनं राजघराण्यांना लाच देऊन त्याला धमकावून देशावरती सत्ता गाजवलेली होती. राहुल गांधींच्या या एकूण अभ्यासाला तुम्ही कशा पद्धतीने होता? त्याच्यानंतर आता राजघराण्यातील लोक जे राहुल गांधींवरती मोठ्या प्रमाणात टीका करतायत. सगळे या सगळ्या वातावरणात सगळ्याच राजघराण्याबद्दल ते कुठं बोलले? ठराविक राजघराणे बोलले ना. सगळ्याच राजघराणे बोलले असते तर आपण बोलू शकलो असतो. त्यामुळे टीका कोण करते हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल. काही नावं सांगितलं त्याच्यावर मी बोलू शकतो. आता उदयनराजे महाराज फार मोठे नेते आहेत, भाजप बरोबर आहेत. आता राहुल गांधीजी दुसऱ्या राजघराण्याबद्दल बोलले असतील. उदयनराजे महाराजांनी या बाबतीत कुठेही पर्सनली घेऊ नये असं मला वाटतं, कारण ज्या घराण्यातून ते येतात फार मोठं घराणं आहे आणि राहुल गांधीजी त्यांच्या घराण्याबद्दल तिथं कुठेही बोललेले नाहीत. उगाच अंगावर तुम्ही घेऊ नये, नाहीतर कदाचित मला असं वाटतं त्यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन आला असेल की चला आता ह्याच्या वक्तव्य द्या, राहुल गांधीच्या विरोधात बोला. महाराजांनी तिथं असंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.